नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा अनुभव हा अतिशय सुंदर असा अनुभव आहे. या अनुभवातून खरंच तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल आणि हा अनुभव जर तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नाहीये, परमेश्वराला जगवतो बरोबर. आणि त्यांच्या जीवावर मी हे निवांत आहे बघा. जगी जास्त कोणी नाही, जास्त देव आहे आणि परमेश्वर सगळ्यात म्हणजे तो संरक्षण करतो. आता तुम्हाला एक दोन खरी ओळी हे करून दाखवते मॅडम माझ्या आवाजामध्ये. सांगा ना. प्रज्ञापुर हे क्षेत्र मनोहर, स्वामींची वसती तेथे गुरु माझे राहती. गजानन गुरु माझे राहती, गजानन गुरु माझे राहती. प्रज्ञापुर हे क्षेत्र मनोहर, स्वामींची वसती तेथे गुरु माझे राहती, तेथे गुरु माझे राहती. पूर्ण गाणं आहे माझ्याकडे मॅडम, पण तुम्हाला आवाज पण खूप छान येत आहे तुमचा. खरंच म्हणजे असं आवाजामधून पण इतकं तुमचा आवाज ऐकून कोणी म्हणणारच नाही की तुम्ही एवढ्या वयाच्यात म्हणून. नाही, कोणी म्हणणार नाही. आता झालं 2-3 महिन्यांनी 75 लागेल मला, तुम्हाला सांगते मॅडम. अच्छा. चालेल ताई, मी शेअर करते तुमचा अनुभव. हो शेअर करा. आणि मला कळवा, म्हणजे अनुभव शेअर केला म्हणून कळवा मला, म्हणजे मी बघेन तरी. हो, मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवते ना. व्हॉट्सअपला पाठवते. हो चालेल. ठीक आहे, चालेल. आणि तुम्ही या कधी पण, म्हणजे मला फोन करा, मला माझ्याकडे या. कारण प्रत्यक्ष आणखीन माणसाला, म्हणजे माझ्याकडे काही लोक असे आहेत की मॅडम की त्यांना खास माझ्याशी भेटायचं असते, बोलायचं असते, माझ्याशी चर्चा करायची असते त्यांना, आणि माझे अनुभव त्यांना आवडतात आणि ते म्हणतात तुमचे अनुभव, त्यांचे मिस्टर सुद्धा पाठवतात की जा त्यांचे अनुभव घे. आणि तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगते महत्वाची. आमच्या एरियामध्ये कळमला असताना, सर्व्हिस करत असताना मी पंचायत समितीमध्ये होते क्लार्क म्हणून तिथं. आणि तुम्हाला सांगते आरोग्य खात्याचं पण मला काम जमतंय. आणि एक बाई आहे ना, एक प्राध्यापकाची बायको, ती काय म्हणली, तिला बार्शीला ट्रीटमेंट, कुलकर्णी मॅडमकडे ट्रीटमेंट, कळमवरून ह्याला जाणार, ती बार्शीला जाणार आणि तिथं ट्रीटमेंट. आणि ती मला एक दिवशी मागेच लागली, मला तपासा, तुम्ही मला तपासा. मी म्हणलं तुम्हाला तपासलेलं आहे, नॉर्मल डिलिव्हरी होती म्हणून सांगितलंय आणि तुम्ही तिकडं ट्रीटमेंट चालू आहे ह्याला बार्शीला, आणि मला कशाला विचारता. नाही तुम्हीच तपासा म्हणून मागे लागली. मॅडम 4 महिने अगोदर कोणी सांगतंय कसा 4 महिने अगोदर त्या पेशंटला पहिले 2 मुलं, मुलंच, मुलगी नाही, मुलंच 2. आणि तिसऱ्यांदा प्रेग्नंट होती ती. तर मला म्हणे तपासा, म्हणलं हट्ट केल्यावर मी तपासलं बघा मॅडम. माझ्याकडे ग्लोव्ज वगैरे सगळे घरी ठेवायचे मी, आणि मी तपासलं तिला. आणि मी काय सांगितलं मॅडम, पहिल्या 2 डिलिव्हऱ्या नॉर्मल झालेल्या, तिच्या नॉर्मल झालेल्या. आणि तिसऱ्या वेळेस मी तपासलं, माझा अनुभव सांगते स्वतःचा. मी त्यांना म्हणलं तुमचं शिजर होतंय बरं का, शिजर होतंय, नक्की शिजर होतंय म्हणलं तुमचं. तर ज्या वेळेला त्या बाईचं शिजर झालं ना, त्या बाईचा विश्वास बसला. आणि मी 3 वर्षाखाली गेले होते, 3-3.5 वर्षाखाली तिकडं कळमला. तर ती बाई, त्या बाईला शेजारी भेटायला गेले होते मारवाड्याला, एका जाजूच्या बाईला. तेव्हा ती बाई शेजारीच होती. मला म्हणली या ना मॅडम, आजचा दिवस मुक्काम करा, परत उद्या जावा. बघा, म्हणजे लोकांचे असे अनुभव आहेत की लोक माझ्या विश्वासावर आहेत. मी तुमच्या हातून काहीतरी चांगलंच होतंय ना, त्याच्यामुळे लोकांचा पण विश्वास बसतोय तुमच्यावर. लोकांचं. मी आणि एकाला काय झालं, मी क्लार्कचं काम करत असताना एक जण आलं आणि म्हणजे डॉक्टरकडे गेलो होतो बरं का, डिक्लेअर डॉक्टर म्हणून आहे, त्यांच्याकडे गेला होता. ते माणूस रात्री 2 वाजता गेला होता, 2 वाजता गेला. आणि ते डॉक्टर काय म्हणले, तपासून टीव्ही करून सकाळी होते म्हणले 8 वाजेपर्यंत. ते डॉक्टर म्हणले सकाळी होते म्हणून 8 वाजेपर्यंत सांगितलं होतं. मग ते 9-9:30ची ड्युटी चालू होती ना, 9:30 नंतर 10ला ऑफिस हे होते, चालू होते. मग मी 9:30 जरा ऑफिसला गेल्यानंतर तो माणूस आला माझ्याकडे, 10च्या सुमारास आला आणि मला काय म्हणला, चला मॅडम घरी तपासायला. माझी बायको म्हणली की तुम्हीच तपासा आणि तुम्हालाच बोलवा म्हणून सांगितलंय, चला म्हणली.
मग मी म्हणलं मी तर हे दवाखाना नाही, हे ऑफिस आहे, येऊ शकत नाही. माझ्या क्लार्कला विचारा म्हणलं, तुम्हाला जो पाहिजे असलं ना क्लार्कला विचारला. मग ते क्लार्क काय म्हणले, मला जा म्हणले ह्यांच्या बरोबर. गाडी आणली होती 4 व्हीलर आणि मला त्या गाडीतून ते घेऊन गेले, मारवाडीचं माणूस बरं का, घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर मॅडम मी गेले घरी, त्यांना तपासलं बरं का, त्यांच्या बायकोला तपासलं. म्हणजे प्रायमी नव्हती ती, सेकंडला होती. आणि तपासलं तिला आणि त्यांना काय सांगावं, तुम्हाला इथं डिलिव्हरी करायची का तुमच्या गावाला जायचं. परभणीला जायचं होतं त्यांना मॅडम, मारवाड्याच्या बायकोला घेऊन परभणीला जायचं होतं. तर मी काय म्हणाले, कळण ते परभणी अंतर आहे त्याला. तर मी म्हणलं 3:15 3:30च्या सुमारास डिलिव्हरी होती, घेऊन जा म्हणलं तुम्ही, काही गडबड नाही म्हणलं. निवांत जाऊ दे का म्हणलं, एवढं लांब जा म्हणलं, खुशाल तिथे गेल्यावर डिलिव्हरी होईल म्हणलं. आणि तुम्हाला काय सांगू मॅडम, मी नुसतं शब्दाने सांगितलं, ते आहे ना त्या माणसाला मुलगा झाला मॅडम. मुलगा झाला, पेढे घेऊन. मी म्हणलं मी सांगितलंय तुम्हाला, माझं खरं झालंय, पण हे माझ्या ऑफिसमधले 2-3 लोक आहेत ना, त्यांना तरी पेढे आणून द्या म्हणलं. सगळ्यांना पाव किलो पेढे आणून दिले मॅडम त्यांनी माझ्या बरोबर. आणि एकदा त्यांना माझे घर मालक होते ना, हे वरिष्ठ सहाय्यक होते, तर त्यांची मुलगी आणि प्रायमी समोरच्या रोडच्या समोर कळमला त्यांनी नाव घातलं होतं, ऍडमिट केलं होतं. आणि मी ड्युटीवरनं आल्यानंतर म्हणले अजून ऍडमिट केले म्हणले समोर. तर मग मी बघायला गेले, तर ती डॉक्टरची काय म्हणले की सलाईन लावले, आता 8:30 पर्यंत डिलिव्हरी झाली तर ठेवून घेते, नाहीतर रेफर करते म्हणली त्या पेशंटला. प्रायमी पेशंट, वकील झालेली मुलगी तुम्हाला सांगते, रेफर करते म्हणले. मग मी त्या घरी फोन केला, ह्या अधिकाऱ्याला फोन केला, म्हणलं या गाडी घेऊन म्हणलं तिला रेफर करायचं म्हणलं. अंबेजोगाईला रेफर केलं मॅडम, कळम ते अंबेजोगाई बरं का. रेफर केलं, गाडी घेऊन आले आणि मी बसले होते ना, माझ्याकडे ग्लोव्ज वगैरे सगळे असतात बरोबर, मी घेऊन गेले ग्लोव्ज वगैरे. आणि मग मी समोर बसले त्या मुलीला समोर गाडीमध्ये झोपवलं, सगळं एकटीला झोपवलं त्या पूर्ण सीटवर झोपवलं. आणि तिची आई आणि आजी वगैरे बसले होते आणि साहेब ते पुढे बसले होते, पुरुष लोक बाहेर पुढच्या बाजूला बसले 2 जण. आणि रात्री 5 मिनिटावर गेलं, 5-10 मिनिटच झाले होते बघा मॅडम. 5-10 मिनिटावर अंबेजोगाईला जायच्या अगोदरच ती डिलिव्हरी झाली. प्रायमी पेशंट बरं का झाली, डिलिव्हरी झाली. आणि सगळ्यांना गाडीतून बाहेर काढलं, मी सगळे खाली उतरा म्हणलं, फक्त लेडीजला बसू द्या, खाली उतरा म्हणलं. रात्री अंधार मॅडम, केसकडे बघा तुम्हाला सांगते, अंधार सगळा. आणि खाली उतरलं आणि थोडी असं रस्त्याच्या कडेने एकच लाईट असते बघा ते. आणि मग उतरवलं सगळ्यांना. त्या मुलीची डिलिव्हरी केली, गाडीतच केली मॅडम, गाडीतच केली डिलिव्हरी. गाडी डिलिव्हरी केली आणि म्हणलं झाली डिलिव्हरी, आता अंबेजोगाईला कशाला जायचं म्हणलं पुढे. तुम्हाला सांगते, मग तिथं चौकामध्ये शिवाजी चौक आहे तिथं, त्या चौकामध्ये मेडिकल स्टोर्स वगैरे सगळे आहेत. मग तिथं उतरले, त्यांना म्हणलं साहेबांना घेऊन या म्हणलं, मेडिसिन घेऊन या म्हणलं, ते डेटॉल घेऊन या, मेडिसिन घेऊन या आणि मेथर्जिनच्या गोळ्या घेऊन या, आणि इंजेक्शनची ती मिळते ना तयार ट्यूब, ती पण मिळते, ती पण घेऊन या म्हणलं. घरी गेल्यावर मी इंजेक्शन देते. घरी गेल्यावर इंजेक्शन दिलं, त्याला मेथरीनच्या गोळ्या दिल्या मॅडम. आणि मी घरी डिलिव्हरी करून नाळ बिळ सगळं कापली, सगळं ओके. एवढं सगळं जमलं तुम्हाला? हो. तुम्हाला असं वाटणार नाही मॅडम, हे सगळं करता करविता परमेश्वर आहे, करता करविता परमेश्वर आहे. आणि त्याच्यामुळे हे रिटायर झालेले डॉक्टर्स ना, ते सुद्धा मला मॅडम आमच्याकडे या तुम्ही नोकरीला. आणि एक गावडे म्हणून आहे बघा तिथे, तर ते गावडे डॉक्टर आहेत ना, ते स्वतः मला बोलून घ्यायच्या अडचणीत. एकदा ते 7व्या महिन्यातलं बाळ मॅडम, 7व्या महिन्यातलं बाळ अडचणीच्या वेळेस मला डॉक्टर बोलून घ्यायचे. आणि अडचणीच्या वेळेस मग डिलिव्हरी त्यांनी केली बरं का मॅडमने, ते गावडे मॅडमने डिलिव्हरी केली नागपूरकडच्या. आणि मग डिलिव्हरी केल्यानंतर ते बाळ मोजताना ते 1.5 किलोच्या वरती व्हायला पाहिजे ना, 1.5 किलोच्या वरती. तर मी म्हणलं अंदाज म्हणजे बरं का, मी असं वजन वगैरे केल्याच्या अगोदरच सांगितलं त्यांना. ते काय म्हणले, ते मॅडम, डॉक्टर मॅडम, की म्हटले त्या बाळाला, त्या पेशंटला सांगत होते, त्या बाळाला ना काचेमध्ये ठेवावं लागेल आणि तुम्हाला बार्शीला न्यावं लागेल असं सांगितलं. तर त्यावेळेस मी काय म्हणावं त्यांना, माझा अधिकार पोचत नाही, पण तरी पण मी काय म्हणलं, नाही मॅडम, ते बाळ आहे ना 1.5 किलोच्या वरती आहे म्हटलं. ते बाळ अंदाजाने सांगितलं बरं का, ते बाळ 1.5 किलोच्या वरती आहे. आणि काय गरज झालं का? 1.5 किलोच भरलं का मग? 1.5 किलो 1.5 किलोचं भरतोय मॅडम, चांगलं असतं, तसं काही घाबरायची गरज नाही. तर मी म्हणलं काचेत वगैरे ठेवायची गरज नाही, काही नाही, आणि हे व्यवस्थित आहे म्हणलं, नेऊ नका म्हणलं तुम्ही.
म्हणजे त्यांना पण त्या डॉक्टर लोकांना सुद्धा ती काय म्हणली माहिती का मला माझ्या ह्या हातगुणामुळे, तुम्ही आमच्या दवाखान्यात नोकरी म्हणजे आमच्या दवाखान्यामध्ये या नोकरीसाठी. आता मी सरकारी सोडून इकडे कशी जाणार मॅडम? नाही ना, गव्हर्नमेंटची सोडून कोण करणार ते? कोण करणार? पण मी मदतीला मला बोलवायचे लोक, जवळजवळ 10-15 डॉक्टर आहेत बघा तिथे. तर ते मला बोलून घ्यायचे, सगळ्यांना अनुभव आलेत. आणि माझ्या मुलीला डॉक्टर जे करू शकले ना आरोग्य खात्यामध्ये, ह्या हातानं माझ्याकडून परमेश्वराने सगळं चांगलं करून घेतलंय. आणि पेशंटला ना ते पॉइझन घेतलेली पोरगी आली होती एकदा, तर तिला म्हणलं सासूनी नंदेंनी कितीतरी त्रास दिला, आपल्या जीवाचं वाईट करून घ्यायचं नाही म्हणलं. कशाला वाईट करून घ्यायचं म्हणलं, त्रास हा सुखद. हा, तर ती मुलगी परत डिलिव्हरीला आली, पॉइझन घेतलेली मुलगी रेफर केलेली, आणि ती माझ्याच डिलिव्हरीमध्ये माझ्याच ह्याच्यामध्ये डिलिव्हरी झाली ती पेशंट. तर मी कोणालाही देताना चांगला सल्ला देत होते. दुपारी पेशंट आलं की त्यांना इंजेक्शन देणं, गोळ्या देणं, हे सगळं डॉक्टरच्या परस्पर केलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचे आशीर्वाद असल्यामुळे माझी मुलगी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिजिकमध्ये लागली. तुम्हाला कारण सांगते, आपण ज्या वेळेला दुसऱ्यांचं चांगलं करतो ना त्यावेळेला परमेश्वर त्याचा वरदान असतं. एक तर संगत चांगली, चांगले आचार, चांगले विचार. आणि लबाड बिबाड मला जमत नाही मॅडम, बिलकुल लबाड. मला समोरचा माणूस बघितला ना त्याच्या चेहऱ्यावरून त्यांचे गुण सगळे समजतात. तुम्हाला सांगते ती व्यक्ती कशी आहे ते. हे जे ज्ञान आहे ते परमेश्वराचे आहे. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे परमेश्वर हाच महत्वाचा आहे. तुम्हाला सांगते, जाताना कोणी काही घेऊन जात नाही, बरोबर, सगळं इथल्या इथं पडतं. नाही. स्वामींची कोणती सेवा करता तुम्ही? मी माझे गुरु गजानन महाराज आहेत आणि सगळ्या देवीची पूजा करते. सप्तशतीचा पाठ वाचते. सप्तशतीचं पण रोजचं चालू असते माझं. आणि माझ्या अंगात पण येते, तुम्हाला सांगते, देवीचा. हो, कोणत्या देवीचे? ही महालक्ष्मी आहे, तुळजाभवानी आहे. तुम्हाला सांगते दोघी तिघी देवी आहेत. आणि मला परमेश्वराची साथ आहे, परमेश्वराची कृपा आहे. त्याच्यामुळं मी घाबरत नाही. तुम्हाला सांगते, घाबरत नाही म्हणजे त्याचं वरदान महत्वाचं आहे. त्याची दोरी मजबूत असावी. परमेश्वराची जेव्हा दोरी मजबूत असते ना तेव्हा आपलं कोणी काही करू शकत नाही. कोणीच नाही. आणि मी आता परमेश्वराला प्रार्थना करते की मी मरताना माझं वय मी सांगते तुम्हाला मॅडम, 85-86 च्या पुढे जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही कारण माझं वय तेवढंच आहे. कसं कळलं, म्हणजे अगोदरच समजलं तुम्हाला? मी सांगते ना, माझं भविष्य मी स्वतः ते करते. हो, म्हणजे 10 वर्ष राहिलेत आणखीन. 10 वर्ष राहिले. मग 10 वर्षाला आता ही मुलगी आहे ना, तिच्या मुलाला मेडिकलला घालायचं होतं. तर ती घरातले ना, तिची सासू बरोबर नाही, ही आकुर्डीच्या मुलीची सासू आहे ना मॅडम, बरोबर नाही, खूप त्रास दिला, 20 वर्ष त्रास दिला. आणि करणी बिरणी करणारी ती म्हातारी होती, म्हातारी. आणि आपल्या भयंकर त्रास दिला माझ्या मुलीला. माझी मुलगी फाशी घेता 3दा वाचवलं तिला, परमेश्वराने वाचवलं. ह्याच मुलीला, डॉक्टर मुलीला. तुम्ही आला की त्या मुलीकडे पण मी तुम्हाला घेऊन जाईन. तर त्या मुलीला वाचवलं, परमेश्वराने वाचवलं. तिला म्हणलं मी आहे ना, माझी काळजी करू नको, माझा पाठीराखा परमेश्वर आहे म्हटलं. आणि त्याच्यावर जबाबदारी टाकली ना की तो सर्वच बघतो आपल्याला. म्हणजे हे नाहीये, परमेश्वर तो सांभाळतो बरोबर. आणि मग त्याच्याकडे आणि मग त्या मेडिकलला घालायचं त्या मुलाला. आता हे काशीला लागलाय बघा तो मुलगा, सध्या दुसऱ्या वर्षाला आहे. ह्याच मुलीचा मुलगा, डॉक्टर मुलीचा मुलगा. तर मला म्हणली, आई आता दुसऱ्या मुलाचं बघ, दुसऱ्या मुलाला पण मेडिकलला घालायचं. म्हणलं थांब जरा, त्याला अजून 1 वर्ष बाकी आहे. मला म्हणजे किती तुम्ही सगळ्यांना असं नाही का चांगले सल्ले देऊनच तयार करताय? नाही, बरोबर आहे मॅडम. कसं आहे माहितीये का, जेव्हा आपण सगळ्यांचं चांगलं करतो ना तेव्हा परमेश्वर आपलं चांगलं करतो. मला सांगते, ती एक पेशंट रोडनी जाता एक आला बोलवायला मला म्हणलं त्यांना सांगितलं ना, मगचं का बघत नाही तुम्ही? त्यांना सांगितलं आम्हाला काय बघितलं नाही. आणि तिला 9वा महिना होता मॅडम, 8वा महिना होता. तर तो मुलगा काय म्हणला, मुलगा म्हणजे लग्न झालेला पहिल्यांदा बायको बरोबर. तर मला म्हटलं तुम्ही तुमच्या घरी घेऊन येऊ दे का संध्याकाळी 6ला, ऑफिस सुटल्यानंतर घेऊन येतो तुमच्या घरी. त्या गरोदर बाईला
घेऊन येतो म्हणलं. मी म्हणलं त्याच्या ऑफिसमध्ये गेले, मी तिथे थांबले, त्याला म्हणलं कॅलेंडर आण बोलतो. कॅलेंडर कॅलेंडर आण म्हणलं. तुझ्या बायकोला फोन करून विचारतो तुझी बायको कधी बसली, तिची तारीख सांग म्हणलं, जन्मतारीख. हे जन्मतारीख नाही, तिची तारीख आहे ना बाजूला बसतो, ती तारीख सांग म्हणलं. त्या तारखेवरून तिचं हे काढलं मॅडम, म्हणजे मी तिच्या तारखेवरून मी काढलं की ती कधी डिलिव्हरी होती म्हणून. कधी डिलिव्हरी होती म्हणून काढलं ना, तर तिला सांगितलं, मी त्या मुलाला सांगितलं, इथं बसून बरं का, बायको नव्हती आली, त्या मुलाला सांगितलं तुझी बायको जर ह्या 27-28 तारखेपर्यंत नाही झाली तर मग मला भेट. मग मला झाले का मग ते त्या तारखेला? झाली डिलिव्हरी मॅडम. बापरे. हे लोकांचे तुम्ही बोलले ते खरं झालं का? हो, खरं झालं. म्हणून तर लोक ना मला सोडत नव्हते मॅडम. माझी 25 वर्षाची नोकरी झाली आहे ना, ती पूर्ण एका कळममध्ये झाली आहे तुम्हाला म्हणते. सगळे लोक किती आले किती बदलून गेले, पण माझी नाही बदली केली. गावातल्या लोकांचं माझ्याकडे फार लक्ष होतं आणि माझं पूर्ण सर्व्हिस बुक जे झाले तयार ते तिथंच झाले तयार. लोकांचे विश्वास महत्वाचे, हे डॉक्टरांचे विश्वास महत्वाचे, डॉक्टरांचा विश्वास. रात्री तर एकदा मॅडम मी झोपले होते घरामध्ये, माझी ही मुलगी पहिलीला होती, डॉक्टर मुलगी पहिलीला होती, भाड्याच्या घरात झोपले होते मी, आणि एक मारवाड्याचं पेशंट ओळखीचंच होतं माझा, ते आले गाडीमध्ये, 4 जण आले, ड्रायव्हर आणि ते 3 जण आले आणि मला रात्रीचे 1:30 वाजता काय केलं, सरकारी दवाखान्यामध्ये ते स्टाफ नर्स आहे ना, तिने तपासलं आणि त्यांना सांगितलं सकाळी होती डिलिव्हरी सकाळी होती म्हणून सांगितलं. आणि ती बाई आहे ना मॅडम, किती वर्षाची होती बघा, 40-45 वर्षाची होती, 40, आणि प्रायमीच होती ती, प्रायमी पेशंट, आणि 40-45 वर्षाची होती. आणि ते सांगितले सकाळी होती म्हणून, तपासून सांगितले आणि झोपून गेले ते तिकडे पलीकडे. तेवढा पेशंट चलाक असते बघा. ते पेशंट आणि 4 जण माझ्याकडे आले रात्री 1:30 वाजता मॅडम, 1:30 वाजता आले आणि मला काय म्हणाले की मॅडम तुम्ही चला, तुम्हाला कोण काय डॉक्टर बोलले तर आम्ही जबाबदार आहे. बघा इतकी भाषा, डॉक्टर कोणी काय बोलले तर आम्ही जबाबदार आहे, पण तुम्ही चलाच म्हणून हट्ट करायला बसले. मग आम्ही काकडे म्हणून माझे घरमालक होते, तेव्हा मी म्हणलं तुम्ही जरा सोनीला बघा म्हणलं, मी जाऊन येते म्हणलं. कारण त्यांनी जीप गाडी घेऊन आले होते ना, तर मग मला त्याच गाडीत गेले मॅडम. गेलं की डिलिव्हरी रूम मध्ये मी गेले, सरळ गाडी तिथे उभं केली, डिलिव्हरी रूम मध्ये गेले, पीव्ही केलं, तपासलं पेशंट, त्यांना म्हणलं कपडे वगैरे तयार ठेवा, झाली म्हणलं आता डिलिव्हरी केली मॅडम. गेल्या एक 5 मिनिटात डिलिव्हरी, 5 मिनिटं पण नाही लागले, एक 2-3 मिनिटात डिलिव्हरी केली. रात्रीच्या 1:30 वाजता डिलिव्हरी केली आणि बोलवा म्हणलं त्या स्टाफला, तिच्याकडून घ्या म्हणलं बाकीचं सगळं, असं बोलली मी. आणि मला त्यांनी परत रात्री 1:30 वाजता 1:30च्या नंतर आणून सोडलं घरी, मला सांगते लोकांनी. म्हणजे लोकांचे माझ्यावर असे विश्वास बसत गेले. आणि ही सगळी कृपा जी आहे ना मॅडम, मला परमेश्वराची आहे. बरोबर. खूप पुण्य केलंय तुम्ही. हा, तुमच्या हातून खूप मोठं पुण्य झालंय म्हणलं. हो, मग माझ्या मुलीला म्हणते तू जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फ्री सीट मध्ये झाली ना, नंबर लागला ना, फुकट नंबर लागला मेडिकलला ह्या मुलीचा, डॉक्टर गव्हर्नमेंटला. हो, गव्हर्नमेंटला पूर्ण नंबर लागला ना, ते परमेश्वराची कृपा आहे. बापरे. आणि त्याच्या कृपेशिवाय पान हलत नाही मॅडम. महत्वाची त्याची कृपा महत्वाची आहे. ज्याच्याकडे काही नसतं ना ते उड्या मारत फिरतं मॅडम, आणि ज्याच्याकडे असतं ते डोक्यात दाखवत फिरत नसतं, हे पण सांगते तुम्हाला. हो, बरोबर आहे. किती